नमस्कार, मी रत्नाकर मुळीक. नागपूर समय न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. घेऊया आढावा ठळक घडामोडींचा. जालना जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात 10 जून 2025 रोजी घडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ओळखून अटक केली आहे. ही घटना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख रामेश्वर दत्ताराव पवार अशी पटली. पोलीस तपासात समोर आलंय की आरोपीनं मोबाईल आणि पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला असता विरोध केल्यानं त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात आबासाहेब विठ्ठलराव घोडके या मजुराला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं असून चौकशीत त्यानं आपला गुन्हा कबूल केला आहे. ही कामगिरी जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकानं पार पाडली. नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या अवैध पार्किंग आणि नशेच्या वस्तूंच्या विक्री विरोधात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष गुड्डू राजेश पांडे यांनी या गंभीर समस्यांबाबत डीसीपी परिमंडळ 3 यांना निवेदन देण्यासाठी वेळ निश्चित करूनही भेट न झाल्यानं कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. पांडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट आरोप केला आहे की झोन क्रमांक 8 महानगरपालिका कार्यालयासमोरील संपूर्ण रस्ता ट्रान्सपोर्ट लॉबीनं अतिक्रमित करून पार्किंग झोनमध्ये बदललेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच त्यांनी हा धक्कादायक आरोपही केला की गांजा, एमडी ड्रग्जसारख्या घातक नशेच्या वस्तूंची या परिसरात खुलेआम विक्री होत आहे. पांडे यावेळी म्हणाले की काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून या अंमली पदार्थ विक्रेत्यांनाही आश्रय दिला जातो आणि अटक झाल्यानंतर आरोपी पैसे देऊन पोलीस ठाण्याबाहेर सुटतात. या प्रकरणावर भाजप नेते बाल्या बोरकर यांनी नागपूर समयशी बोलताना प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल मध्यरात्री एक थरारक घटना घडली आहे. दानिश काळजी स्क्रॅप सेंटर प्लॉट क्रमांक 34A करवी चौक देगुरी रोडवरील शिवशंकर लॉनच्या बाजूला असलेल्या या ठिकाणी स्क्रॅप सेंटरचा मालक अब्दुल रहीम यांच्यावर घातक हल्ला करण्यात आला. ही घटना रात्री 1 ते 1:30च्या सुमारास घडल्याची माहिती आहे. दररोजप्रमाणे दुकानात झोपलेले अब्दुल रहीम यांच्यावर काही अज्ञात व्यक्तीने पावळ्याच्या लाकडी दांड्यानं हल्ला केला आणि त्यांना रक्तबंबाळ करून पळ काढला. घटनेची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा अब्दुल रहीम यांचा मुलगा दुकानात पोहोचला आणि आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून हादरून गेला. त्यांनी तातडीनं वडिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 307 म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे काय घातपात आहे की चोरीचा प्रयत्न की जुना वाद हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नंदनवन पोलीस सर्व शक्य कोणातून या घटनेचा तपास करतायत. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यानं एक मोठं यश मिळवत चोरीला गेलेले 1-2 नव्हे तर तब्बल 22 मोबाईल फोन जप्त करत ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. हे सर्व मोबाईल जळगाव, अकोला आणि जालना या परिजिल्ह्यामध्ये सापडलेले असून काही मोबाईल अनोळखी तरुणांकडून विकत घेण्यात आलेले होते. यावरून स्पष्ट होतं की मोबाईल चोरणारी टोळी जिल्ह्यामर्यादाबाहेर सक्रिय आहे. बुलढाणा पोलिसांनी मोबाईल चोरीच्या विविध तक्रारींची सखोल चौकशी करताना एक विशेष पथक तयार केलं होतं. या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान एकूण 3,30,000 रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितलं की पोलिसांची ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार असून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे. नशामुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक मोठं आणि सकारात्मक पाऊल उचलत नागपूर शहर पोलिसांनी सुरू केलं आहे मिशन मुक्ती हे विशेष अभियान. या मोहिमेचा उद्देश आहे नशेच्या गर्तेत अडकलेल्या नागरिकांना व्यसनातून मुक्त करून त्यांना एक नवीन जीवन देणं आणि समाजात जागरूकता निर्माण करणं. मिशन मुक्ती या मोहिमेचं आयोजन नागपूर पोलिसांच्या पुढाकारानं विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं करण्यात आलं आहे. ही मोहीम 2 टप्प्यांमध्ये विभागली गेलेली आहे. पहिला टप्पा तात्काळ बचाव आणि मदत मोहीम. नशेच्या आहारी गेलेल्या नागरिकांना तातडीची वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक मदत यामध्ये पुरवली जाते. दुसऱ्या टप्प्यात दीर्घकालीन पुनर्वसन प्रक्रिया म्हणजेच ज्यामध्ये व्यसनी व्यक्तींना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशन व आधार दिला जातो. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 96 पेक्षा अधिक नागरिकांचं यशस्वी पुनर्वसन करण्यात आलं आहे. हे केवळ पोलीस दलासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक मोठं यश मानलं जात आहे. व्यसनमुक्त समाज, सुरक्षित भविष्य, नशामुक्ती, समृद्धीची वाटचाल हे बॅनरवरील संदेशच या संपूर्ण अभियानाचा आत्मा अधोरेखित करतो. नागपूर पोलिसांची ही प्रेरणादायी मोहीम आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरत आहे. नागपूर समयच्या ह्या मराठी बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच. बघत रहा नागपूर समय न्यूज. नमस्कार.